उद्यान या साईडला आम्ही फोटोशूट केलं। इकडचं वातावरण किती मस्त आहे यार। हॅलो एव्हरीवन, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स। तर बघा इथे सकाळचे वाजले 10 आणि मी माझं सगळं आवरून बसली आहे आणि ते त्यांचं म्हणजे माझे मिस्टर त्यांचं आवरत आहेत आणि आम्ही सकाळ म्हणजे काही अजून खाल्लेलं नाही आहे, घरात नाश्ता वगैरे केलेला नाही। आम्ही बाहेर चाललो आहोत फिरायला, पण ना कुठे जायचं कुठे म्हणजे असं स्पेसिफिक एखादं स्थळ आम्ही असं बघितलंच नव्हतं। पण मला मात्र घराच्या बाहेर पडायचं होतं, कारण मी ना जॉब सोडल्यापासून 3-4 दिवस घरात राहून घर कोंबडी झाले होते आणि मला घरात राहून बिलकुल करमत नव्हतं। असं झालं होतं की कधी एकदा मी बाहेर पडते। सो मला बाहेर पडल्याच ना घरातनं खूप छान वाटलं। मला मात्र निसर्गाच्या सानिध्यात जावंसं वाटत होतं आणि इथले हे मोठे डोंगर, आजूबाजूला असलेली हिरवी झाडे बघून मला बाहेर पडल्याच खूप छान वाटलं। जाताना आम्ही पहिल्यांदा पेट्रोल टाकलं, कारण पेट्रोल टाकणं पण गरजेचं आहे। काय माहिती, मी तर ठरवलेलं दिवसभर फिरायचं, पण दुपारी काही ऊन नव्हतं आणि आता कसं पाऊस वगैरे पण पडतो, त्यामुळे वातावरण थोडंसं नॉर्मलच होतं, ऊन वगैरे काही लागलं नाही। आणि सकाळी आम्ही काही नाश्ता वगैरे पण केला नव्हता, त्यामुळे मग आम्ही इथे जोगेश्वरी मिसळ आहे तिथे थांबलो नाश्ता करण्यासाठी। मला तर मिसळ फार आवडते, एवढी पण नाही आवडत पण आवडते। मी वर्षातनं 1-2दाच खाते बाहेरची। घरी बनवायचं म्हटलं तर मग बनवतो घरी पण बाहेर जोगेश्वरी मिसळच्या इथे मी फुल मागवली होती आणि ह्यांनी थोडीशी म्हणजे नॉर्मलवाली मागवली होती। माझी होती ती स्पेशल होती, त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये गुलाबजाम वगैरे दिसेल। त्याच्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी ताक पण आणून दिलं। ताक पण आलं। अशा प्रकारे थोडीशी पेटपूजा केल्यावर थोडंसं ना खूप बरं वाटलं, कारण आम्ही घरातनं नाश्ता वगैरे न करताच डायरेक्ट निघालेलो, बाहेरच नाश्ता करायचं ठरवलं। सो आता नाश्ता वगैरे झाला आणि वातावरण बघा किती मस्त ढगाळ झालंय। आणि हे म्हणत होते पाऊस वगैरे आला तर आपण भिजू, पण मी ठरवलंच होतं पाऊस जरी आला तरी भिजायचं, मस्त एकदम एन्जॉय करायचं। आणि मग जाताना शेवटी आम्ही ठरवलं, म्हणजे आधी कुठे जायचं काही प्लॅन नव्हता, पण आम्ही बनेश्वर वन उद्यान इथे आलो। बनेश्वर उद्यान छान आहे ना, सगळं झाडी आहे। मस्त वाटलं इथे। बेलपत्र घ्यायचं। घे, चला घेऊया मग, घ्यायचं ना। काय म्हटले? कागदात देऊ का हे देऊ का? कितीला आहे? हार नारळ सगळे 100 आणि आता म्हणलं ते बेलपत्र 20 रुपये बेल द्या। मग कागदामध्ये चपला। आणि मग आम्ही आतमध्ये आलो, खूप छान दर्शन घेतलं आणि आतमध्ये काही मोबाईल वगैरे अलाउड नव्हता, फोटोज आणि व्हिडिओजसाठी सक्त मनाई होती। मग मी बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर मग हा व्हिडिओ केला। बघा किती छान पाण्यामध्ये कासव वगैरे तरंगत होते, यांच्याकडे बघून तर खूप छान वाटत होतं। आणि मंदिर पण खूप छान आहे बाहेरून, म्हणून तुम्हाला म्हटलं दाखवावं, तर एकदम छान वाटलं। आतमध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे बाहेरच आम्ही खूप वेळ थांबलो होतो फोटो काढत, व्हिडिओ वगैरे करत। आणि हे बघा इथे मासे पण, पलीकडच्या साईडला कासव होते आणि ह्या साईडला मासे, काय कलरफुल मासे होते आणि इतके मोठे होते ना, ते बघून असं म्हणजे त्यांच्याकडे बघतच सारखं राहावंसं वाटत होतं। हां तुमचे का? हो ना, आता घेतलंय काय आहे, नांदेड सिटीवरती लय फोकस झालं आता। नांदेड सिटीमधून मला हालता होत नाही, एवढं कस्टमर येतात तिथे।
10,000चे 2 आहेत का? मग तयार आहेत का करायचे? मला डिटेल्स पाठवा की मी ऑनलाईन टाकतो. हां हो लावतो. चालतं. झाडी जंगल ते कुठलं होतं हे डायलॉग कुठला? काय झाडी काय जंगल काय हॉटेल तर आम्ही फोन लावते, डिस्टर्ब नाही करायचं. मंदिरात दर्शन झालं आणि आम्ही बाजूला बनेश्वर वनोद्यान होतं तर तिथे गेलो. प्रत्येकी 20 रुपये तिकीट होतं आणि तिकीट काढून आतमध्ये आलो आणि त्या तिकीटरला आम्ही विचारलं की आतमध्ये असं बघण्यासारखं काय आहे, तर त्यांनी सुद्धा हेच बोलले की काय डोंगर काय झाडी, नुसती झाडी जंगलच आहे आतमध्ये. आणि मला सुद्धा तोच डायलॉग आठवत होता, काय डोंगर काय झाडी. किती मस्त गार्डन आहे खरं तर. किती रुपये घेतले आपण? 20 रुपये. या साईडला आम्ही फोटोशूट केलं इथं आत्ताच. ये चला आता पुढे काय आहे बघूया. कुठे काय आहे तिकडे? एवढ्या वरती नको जायला. आता आलो ॲडव्हेंचर नाही ॲनिमल पार्कमध्ये. हत्ती आहे इथे, वाघ, उंट, जिराफ आहे, उंट नाही, वाघ आहे. छान वाटलं. आणि तिथून जरासं पुढे गेल्यानंतर बाल उद्यान होतं. तिथे झोपाळे सीसॉ वगैरे खूप प्रकारचे होते लहान मुलांना खेळण्यासाठी. पण मीच त्या झोपाळ्यामध्ये बसून छान आनंद घेतला. आणि रोजच्या वातावरणापेक्षा असे क्षण पण आपल्या आयुष्यात गरजेचे असतात. आणि आज खरंच लहानपणीची खूप जास्त आठवण आली. चलो बाय बाय, चाललो आता आम्ही. इकडचं वातावरण किती मस्त आहे यार. हॅलो हाय. तर बघा आता जस्ट मी झोपले होते. आम्ही तिकडे बनेश्वरला गेलो होतो. पूर्ण ब्लॉगमध्ये बघितलं असणार आहे. आणि तिकडून आलो, फ्रेश झालो आणि मी ब्लॉगचा एंडच केला नव्हता. मी डायरेक्ट येऊन झोपले होते कारण इतकं छान आणि एकदम थंड वाटलं होतं ना मला तिथे. एकदम रिफ्रेश झालं होतं माझं मन. त्यामुळे म्हणजे एकदम त्या छानशा वातावरणातून इकडं घरी आल्यानंतर मला इतकी छान झोप लागली होती ना. तर मी झोपले होते आणि ते गेले त्यांच्या कामाला. माझे मिस्टर त्यांना विजिट आली होती म्हणून मी त्या कडीने लावून गेले. मला उठवायला व्हायला नको म्हणून त्यांनी बाहेरून कुलूप लावून गेले की म्हणजे जेणेकरून. आणि मी अलार्म लावला होता ना, काय लावलं नव्हतं. बाहेर मला विजांचा कडकडाट ऐकू आला तेव्हा मग मी आत्ता उठली. तर बाहेर खूप जोराने पाऊस पडतोय, ढगांचा गडगडाट होतोय माहीत नाही. आणि मला आता ना एकदम असा मस्त मसालेदार चहा प्यायची तलप आली आहे मला. काय माहिती, बघूया आता. आता पाऊस पडतो त्यामुळे ते पण लवकर येऊ शकणार नाही. त्यांनी कुलूप लावून ठेवलं आहे त्यामुळे मी झेप्ट पण करू शकणार नाही. बट इट्स ओके, जाऊ देत. बघूया आता ते कधी येतील, जेव्हा येतील. पाऊस तर खूप भयानक पडतोय. आता बघा संध्याकाळचे वाजलेत 6, 6:15. तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही माहिती नाही आहे मला. पावसात ते लवकर येतील आणि दूध घेऊन येतील आणि मला चहा प्यायला भेटेल असं मला बिलकुल वाटत नाही आहे. ब्लॉगला मी इथे सेंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग? मला तर खूप छान, म्हणजे माझ्या मनाला एक नवीन रिफ्रेशमेंट मिळाली. खूप छान वाटलं मला आज. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग. आणि हे बघा मी सुद्धा हातामध्ये दोरा बांधली. छान वाटते मला, असं एकदम प्रोटेक्टिव्ह वाटते हे दोरा घातल्यामुळे. काय असतं त्याच्या पाठीमागे मला नाही माहिती. पण आणि मी कोणती पुस्तकं घेतली ते पण तुम्हाला दाखवलं. चला असंच नवनवीन ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करत राहीन. सो प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका जर आवडला असेल तर.
तर चला बाय बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.